मी मुक्ताईनगर मतदारसंघातून 2019 ला लढले होते आणि याही गेले 4 वर्ष झाले मी मुक्ताईनगर मतदारसंघातून लढाईसाठी माझी तयारी चालू आहे आणि महाराष्ट्रातली मी एकमेव उमेदवार अशी असेल, नशीबवान उमेदवार मी स्वतःला म्हणते, की माझं तिकीट 2 वर्ष आधी आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील साहेबांनी डिक्लेअर केलेलं आहे आणि मी त्याच मतदारसंघातून उमेदवारी करणार. ते कोणती राष्ट्रवादी? कारण राष्ट्रवादीमध्ये दोन जयंत पाटलांची बी राष्ट्रवादी आहे का आता तिसरी? जयंत पाटलांनी घोषित केलेले असेल ना. मग आता काय शेवटी बघा, निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्षाला त्याचे उमेदवार देण्याचा अधिकार आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या धोरणात्मक निर्णयानुसार जे लोक उमेदवार तिथे डिक्लेअर केला ते लोक निवडणूक लढतीलच आणि प्रत्येकाने त्याची उमेदवारी संदर्भात बोलणे हे वास्तव त्याचा अधिकार तर बोलूच शकतो. त्याला काय एवढं सिरियस घ्यायचं? तुम्ही प्रतिस्पर्धी आहात त्या ठिकाणी. मी स्पर्धी म्हणून जो येईल समोर त्याला अंगावर घेण्याची तयारी आपण ठेवतोय. शेवटी निवडणुका असा प्रत्येक निवडणुकीमध्ये आपल्याला त्या पद्धतीने मतदार राजासमोर जायचं आहे आणि आपण केलेला जो का मांडायचा मतदार राजा त्याच्यामध्ये जो न्याय देईल तो मान्य करायचा आहे. शेवटी विरोधक हा एकामेकाच्या अंगावर जातोच, कोण पण असेल तर. मागच्या वेळेला तुम्ही राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार राहिलेले होते, ही तुमच्यासाठी आता त्यांची उमेदवारी अडचण वाटते तुम्हाला? मी मागच्या टायमाला अपक्ष उमेदवार होतो. मला राष्ट्रवादीने पुरस्कृत केलेलं होतं. मी अपक्ष उमेदवार, मला चारही पक्षाने पाठिंबा दिला. यावर शिवसेनाही त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात होती. तशी तक्रार मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या तिथल्या नेत्यांनी खडसे साहेबांनी त्या टायमाला केलेली होती. आता 4 वेळा त्यांनी तसे फोन केले होते. पण आपण बघितलं असेल, आपण निवडणूक रन केलेली आहे. त्या निवडणुकीमध्ये आपण आपला मीडिया सगळा होता, तर आपण बघितलं मला शिवसेनेने पण पाठिंबा दिला होता आणि आम जनतेने तिथे त्या काळात तिथे बदल घडवण्याच्या दृष्टिकोनातून मला मदत केलेली आहे आणि त्यांच्याच आशीर्वादाने मी आमदार झालो. त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा होता याच्यात शंका नाही. त्यात अडचणीचा जो आपण बोलताय, तर नामदार एकनाथराव शिंदे साहेबांच्या सरकारमध्ये आज इतकं पॉझिटिव्ह काम चाललं आहे की प्रत्येक विषयाला, आता तुम्ही जर बघितलं असेल तर माझ्याकडे गारपीट झाली होती, त्याचे पैसे काल जमा झाले, केळीचे पैसे जमा झाले, कांद्याचे पैसे जमा झाले, CMVचे पैसे जमा झाले. शेतकऱ्याच्या मागे मोठ्या प्रमाणात सरकार उभं राहते. केळी उत्पादक शेतकऱ्यांना विम्याचा प्रश्न होता, तोही लवकरात लवकर मुख्यमंत्री महोदयांकडे मीटिंग लावून तेही केळी उत्पादक शेतकऱ्यांना जे विम्यापासून वंचित आहे ते लवकरात लवकर त्यात तोही विषय संपवण्याचा प्रयत्न करू. आपण बघितलं असेल मधल्या काळात 26 सप्टेंबरला सरकारने खरीपाच्या याच्यासाठी कापसासाठी जो 1 रुपया विम्यावर गेलं त्यासाठी 26 करोड रुपये भरले सरकारची. आणि लवकरात लवकर सगळ्या लोकांना त्याच्यामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत होऊन शेतकऱ्यांना कसा दिलासा दिला जाईल. कारण 64% रोजगार आपण शेतीवर आहे, त्याच्यावर रोजगार आहे आणि शेतकरी अवलंबून त्याला संरक्षण देण्याचं काम मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून होत आहे. चांगलं काम सरकार करतं, त्याच्यामुळे अडचणी तर कोणत्या येतील असं मला वाटत नाही. तुमची उमेदवारी कोणत्या पक्षाकडनं असणार आहे? मागच्या वेळेला अपक्ष होते तुम्ही. सगळ्याच गोष्टी आज सांगून टाकेल तर प्रॉब्लेम होईल. थँक्यू.